नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, नाशिक जिल्ह्यातला बोंधू बाबा अशोक खरात, या अशोक खरात मुळे जवळपास 35-40 आमदार अडचणीत आल्यात आणि उपमुख्यमंत्री, मंत्री असे बरेच जण अडचणीत आल्यात। आणि ज्या वेळेस ही मंडळी सगळी अडचणीत येते त्यावेळेस समोरच्याचा जीव घेतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। मध्ये दीपक केसरकर बाबत एकाने वक्तव्य केलं होतं, त्याचा एन्काउंटर केला होता मुंबईमध्ये, त्याचे पैसे थकले होते सरकारकडं कामाचे आणि दीपक केसरकरने ती कामं दिलेली होती, तेव्हा त्या माणसाचा एन्काउंटर केला। त्याचबरोबर अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण आपण पाहिलं असेल, बदलापूरचं, लहान मुलींवरती लैंगिक अत्याचार केला म्हणून त्याला अटक करण्यात आली आणि जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा भारतीय जनता पक्षाचीच लोक त्याच्यामध्ये लैंगिक अत्याचारामध्ये होती आणि त्यांना वाचवण्यासाठी त्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला गेला। आता असंच काहीच त्या अशोक खरातच्या बाबतीत झालेलं आहे। अशोक खरातमुळं बरेच आमदार, मंत्री, संत्री हे सगळे अडचणीत आलेले आहेत आणि याच कारणामुळं बघा, सोलापूरच्या ज्या खासदार आहेत प्रणिती शिंदे यांनी सांगितलं की या बोंधोबाबाचा हे सगळे मिळून एन्काउंटर करतील किंवा त्याला जेलमध्ये मारून टाकतील आणि त्याचं कारण सुद्धा वेगळे देतील। म्हणजे त्याला मारून टाकला की विषय संपला, कोणाची नावं येणार नाहीत, त्याच्यावर ज्या 15-16 केसेस झालेल्या आहेत त्या सगळा त्याचा निपटारा होऊन जातोय आणि तो सुद्धा म्हटला की माझा मृत्यू हा जेलमध्येच होईल। म्हणजे पुन्हा ते भविष्य सांगायला लागलाय। आता हा भविष्यकार दुसऱ्याचं भविष्य सांगणारा, त्याला स्वतःचं भविष्य कळलेलं नाही, परंतु त्याचा एन्काउंटर केला जाईल अशी आता चर्चा सगळीकडे उठलेली आहे। तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय। तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया। महाराष्ट्र राज्य आणि देशामध्ये कर्मकांड करणाऱ्या, बोंधुगिरी करणाऱ्या बाबांची संख्या काय कमी नाही। त्या बोंधुगिरीच्या नावाखाली सर्वसामान्य माणूस त्याच्या अत्याचाराला बळी पडतो। बलात्काराच्या घटना वाढतायत, लैंगिक अत्याचार मोठ्या प्रमाणामध्ये वाढतायत, म्हणजे लहान लहान मुलींवरती वाढतायत, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं सत्र सुरू आहे। मथुरामध्ये सुद्धा आपण त्या दिवशीचा तो व्हिडिओ पाहिला की एक मुलगी कशी वरडून सांगते की माझ्यावर ह्याने बलात्कार केलाय अशा पद्धतीचं, परंतु ते प्रकरण परत गपगारच झालं। म्हणजे सध्या सरकार हे भारतीय जनता पक्षाचं आहे आणि भारतीय जनता पक्षाला मानणारे हे सगळे साधू संत, कर्मकांड करणारे जे लोक आहेत ही सगळी एका बाजूला आहेत। जो खरा वारकरी आहे, खरा संप्रदायी माणूस आहे, खरं काम करणारा माणूस आहे, तो स्टेट फॉरवर्ड आहे। जसं आपल्या बाजूला, जसं आपण इंदोरीकर महाराजांची कीर्तन ऐकतो, कुठल्याही पक्षाच्या बाजूला नसतात किंवा काही नसतायत, पण त्यांनी सुद्धा कुठल्या तरी पक्षाचा अजेंडा चालवायला पाहिजे होता, परंतु ते चालवत नाहीत। अशी अनेक लोक काम करणारी आहेत ती कोणत्याही पक्षाचा अजेंडा चालवत नाहीत, परंतु अजेंडा चालवणारी लोकच ही 60-70% झालेले आता ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये। तर बघा, अशोक खरात, आता हा अशोक खरात बोंधोबाबाचं प्रकरण निघलं कधी? अजित पवारांचा 28 तारखेला विमान अपघात झाला, त्याच्या 8-10 दिवस बातम्या सुरू होत्या आणि त्यानंतर हे प्रकरण बाहेर आलं। आता या बोंधू महाराजानं काय थोड्या बलात्काराच्या घटना नाहीत, ह्याच्यावरती अनेक म्हणजे शेकडोवर व्हिडिओ आहेत ह्या महाराजाचं आणि ते कसे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, टेबलावर बसवून, टेबलावर वाकवून किंवा काय, हे सगळं आपण अनेक व्हिडिओ त्याचे बघितलेले आहेत। आता या महाराजांच्या सोबत, म्हणजे महाराज म्हणण्याच्या लायकीचाच नाही, हा बोंधू आहे, ह्या बोंधू बरोबर रुपाली चाकणकर याचे सुद्धा चांगले संबंध आहेत। त्यांना सुद्धा कसं टेबलावर बसविलं होतं। रुपाली चाकणकरा बाबतीत म्हणजे त्याच्या प्रॉपर्टीमध्ये, म्हणजे जे खरेदी केलेल्या ज्या जागा जमिनी आहेत किंवा पतसंस्था आहे, समता पतसंस्था, या समता पतसंस्थेमध्ये सुद्धा रुपाली चाकणकरची बहीण, तिचे पोर, रुपाली चाकणकरचा नवरा, हे सगळे सामील आहेत। त्याचबरोबर एकनाथ शिंदे या सगळ्या बोंधुगिरीमध्ये, कर्मकांडामध्ये सामील आहेत, दीपक केसरकर सामील आहेत, तसंच 30-40 आमदार सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी आहेत। आता ही सगळी सहभागी आहेत म्हटल्यावरती ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं? तर बोंधोबाबाचा काटा काढायचा आणि तो काढायचा कसा? तर ह्या राजकारणी लोकांना चांगलं माहिती असतं। पाठीमागं आपण पाहिलं असेल की त्या मुंबईमध्ये
लहान मुलांना ओलीस ठेवून एकानं पैशाची मागणी केली होती. म्हणजे मागणी तर करायची, लांबतोवरच त्याला मारला. म्हणजे त्याचे पैसे सरकारकडे थकीत होते 1-1.5 कोटी आणि ते पैशाची मागणी करत होता तो, आणि सरकार मात्र काय पैसे देत नव्हतं. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्याला कामाची टेंडर दिली होती आणि दीपक केसरकरचं नाव येऊ नये म्हणून त्या माणसाचा एन्काउंटर करण्यात आला होता. त्यानंतर बघा बदलापूरचं अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरण सुद्धा गाजलं होतं की अक्षय शिंदे वरती ज्या लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले होते त्या अक्षय शिंदेला ताब्यात घेतल्यानंतर भारतीय जनता पक्षाची अनेक लोकांची नावं निघली समोर आली. ती संस्था सुद्धा भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्याची होती आणि भाजपच्या लोकांची नावं पुढे यायला लागली म्हणल्यावरती त्या अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करून त्याला मारून टाकला. म्हणजे सगळं प्रकरणच गपगार झालं. आता असंच काहीसं बाबा या अशोक खरात भोंदूबाबाबाबत सुद्धा सगळी गोष्ट अशीच झालेली आहे. आता भोंदूबाबाने जर सगळ्यांची नावं घेतली पटापटा आणि तर SITनं जर हा सगळा तपास जर व्यवस्थित केला तर 30-35च्या वरती आमदार अडचणीत येतील, 5-6 मंत्री अडचणीत येतील. बघा सरळ सरळ त्या भोंदूबाबा बरोबर एकनाथ शिंदे हे पूजापाठ करताना तिथं आपल्याला दिसत आहेत. भरत गोगावले असेल, एकनाथ शिंदे असेल, त्याचबरोबर दीपक केसरकर असेल, ही सगळी मंडळी आपल्याला तिथं लाईनीला बसलेली दिसतात. तसंच चंद्रकांत पाटील आहे, आशिष शेलार आहे, हे सुद्धा मंत्री तिथं आपल्याला त्या भोंदूबाबाच्या तिथं कर्मकांड करताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे हे मोठे मोठे बडे मंडळी सगळी तिथं जाऊन कर्मकांड करताना आपल्याला दिसत आहेत. म्हणजे आमदारकीला उभं राहायचं, जावा महाराजाकडं, तिथं कर्मकांड करा, काहीतरी करा, पूजा करा, अर्चा करा. ते महाराज हाव 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 करतय, सगळं काहीतरी करतय. म्हणजे हे प्रत्येकाच्याच बाबतीत घडलेलं आहे. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा तिथं जाऊन पूजापाठ केलेला आहे. देवेंद्र फडणवीसांची सुद्धा त्यांनी भेट घेतलेली आहे. अमित शहा यांची सुद्धा भेट घेतलेली आहे. म्हणजे सगळ्या मोठ्या मोठ्या राजकारणी लोकांशी या माणसाचं संबंध आहेत आणि ह्या सगळ्यांचे संबंध असल्यामुळं आता कुठंतरी सगळीच अडचणीत येताना आपल्याला दिसत आहेत. आता या प्रकरणामध्ये SIT स्थापन केलेली आहे. SIT स्थापन केली. SITच्या प्रमुख आहेत तेजस्विनी सातपुते. या तेजस्वी सातपुतेने हा सगळा तपास जोरदार सुरू केलेला आहे आणि याच्यामध्ये अनेक मंत्री गुंतलेले आपल्याला दिसत आहेत. आता या तेजस्विनी सातपुते म्हणजे बघा ह्या महाराजावरती गुन्हा दाखल होण्याच्या अगोदर 2-3 IAS ऑफिसरांची मिटिंग झाली, IPS लोकांची मिटिंग झाली गुन्हा दाखल करण्याच्या अगोदर. मग ज्या महिलेनं ह्याच्यावरती गुन्हा दाखल केला त्यानंतर मात्र एक करत जवळपास 14-15 गुन्हे आतापर्यंत दाखल झालेले आहेत. सुरुवातीच्या काळात जे म्हटलं होतं की 63 व्हिडिओ आहेत लैंगिक शोषणाचे, परंतु तो आकडा 200-250 वरती आतापर्यंत गेलेला आहे. म्हणजे एवढ्या महिलांचं लैंगिक शोषण झालेलं आहे. आता ज्या महिलांचं लैंगिक शोषण झालं ती एकवर सगळ्या महिला आता पुढे यायला लागलेल्या आहेत. आता या सगळ्या महिलांनी जर तक्रारी दिल्या तर हा बंधू जेलमधून बाहेर येणंच आता सध्या कठीण झालेलं आहे. परंतु ज्या आमदार मंत्र्यांची नावं समोर यायला लागलेली आहेत त्या प्रकरणावरून एकंदरीत असं दिसायला लागलेलं आहे की या भोंदूबाबाचा एन्काउंटर पोलिस करून टाकते. सांगतील आमचे बंदूक हिसकावून पळाला होता, काहीतरी सांगतील आणि त्याचा एन्काउंटर करतील. त्यानंतर दुसरा सुद्धा पर्याय आहे की त्याची जेलमध्ये हत्या करतील. म्हणजे जसं एपेस्टिन फाईल मधला एपेस्टिनचा जेलमध्ये हत्या केली, कोणाला कळलंच नाही काय, तसंच ह्या बंधू महाराजाचं सुद्धा जेलमध्येच हत्या करतील. आता हा सुद्धा एपेस्टिनच आहे भारतातला. असे भारतामध्ये किती एपेस्टिन आहेत अजून त्याचं मापच नाही. एकवर निघत राहतंय. जेव्हा सरकार बदलेल तेव्हा मात्र लय बाहेर पडतील. आता हे भाजपचं सरकार असल्यामुळे हे दाबादाबीचा तरी प्रयत्न करतायत. तर आता ह्या बंधू महाराजाचा पोलिस मात्र एन्काउंटर करतील असं बघा. सोलापूरच्या ज्या खासदार आहेत प्रणिती शिंदे यांनी सुद्धा शंका उपस्थित केली की बाबा बरेच मंत्री ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत, बरेच आमदार अडकलेले आहेत, IAS IPS ऑफिसर, DG IG लेवलची सुद्धा लोक ह्या सगळ्या कर्मकांडामध्ये अडकलेली आहेत. म्हणजे भले अधिकारी IAS IPS अधिकाऱ्यांच्या बायका अधिकारी तिथं यायचे, त्या महाराजाचे पाय चाटायचे, महाराजाचे पायाचं पाणी प्यायचे. म्हणजे या सगळ्या गोष्टी चालायच्या. त्याचबरोबर राज्याचे मंत्री आमदार खासदार हे सुद्धा तिथं जायचे आणि अशाच गोष्टींमुळं हे सगळे आता अडचणीत यायला लागलेले. त्याच्यामुळं या
बोंधूचा एन्काउंटरच करून टाकायचा आणि मग मात्र हे सगळं प्रकरण गबगार पडेल, अशीच काहीशी चर्चा आता सध्या सुरू आहे. आणि ह्या चर्चेला प्रणिती शिंदे असेल किंवा अजून बऱ्याच जणांनी बळ दिलेलं आहे की खरंच ह्या महाराजाचा एकतर एन्काउंटर करतील किंवा त्याला जेलमध्येच मारून टाकतील, म्हणजे सगळ्या प्रकरणामधून सगळेच मुक्त होतील, सुटतील, असंच काही एकंदरीत आपल्याला तरी सध्या तरी दिसतंय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.